संगमनेर तालुक्यातील साबरगाव तळ येथे रविवारी सायंकाळी शेततळ्यात बुडून आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। या घटनेत पांडुरंग रखमा गुळवे वय वर्ष 65 आणि त्यांचा नातू सर्वेश संतोष गुळवे वय वर्ष 13 यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे साबरगाव तळ परिसरात शोककळा पसरली असून गुळवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रविवारी सायंकाळी 5:30 ते 6 वाजेच्या सुमारास पांडुरंग गुळवे आणि त्यांचा 13 वर्षीय नातू श्रवेश हे शेततळ्याजवळ असताना पाण्यात बुडाल्याची घटना घडली। दोघेही शेततळ्यात बुडाल्याचं लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आल्यानंतर बचाव कार्य सुरू करण्यात आलं। नागरिकांच्या मदतीनं दोघांचेही मृतदेह शेततळ्यातून बाहेर काढण्यात आले। त्यानंतर ते पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी संबंधित यंत्रणेकडे सोपवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। एकाच कुटुंबातील आजोबा आणि नातवाचा अशा दुर्दैवी पद्धतीनं मृत्यू झाल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेनं गुळवे कुटुंबियांवर मोठं दुःख ओढावलं असून नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून कुटुंबियांचं सांत्वन करण्यात येत आहे। शेततळे, विहिरी आणि पाणथ्यांच्या ठिकाणी लहान मुलांसह नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर।